तर चला, संध्याकाळचे वाजलेले आहेत तर 8:30 आणि आता खजाना उघडायला आलोय आमचा सगळा वर्षानुवर्षाचा. आज खजाना सगळा ओपन करायचा आहे बघा. तर तो ओपन करायला इकडं खालच्या घरी आलो. घरचं सगळं आवरलं, भांडी वगैरे घासली, देवबत्ती वगैरे केली, सगळं आवरलंय बघा. जेवण वगैरे बनून बाबांना वगैरे खाऊ घातले, सगळ्या गोष्टी झाल्यात. आणि त्याच्यानंतर आता आलोय खाली. आता नाईट ड्युटी लागल्यासारखं आहे आणि खजाना ओपन केल्यासारखं आहे, कारण की वर्षाचं जे सामान आहे ते आमचं याच्यामध्ये. मग आता काय काय आहे हे आमचंच आम्हाला दोघी बहिणीला आठवत नाही, कारण की ताई सोबत होती त्यावेळेसचं तिने घेतलेलं सामान. आता बघा, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या इथं तिथं दुसऱ्याला मागण्यापेक्षा मग स्वतःची वस्तू असलेली कधी कायमस्वरूपी कामाला पडती. तर त्याच्यामुळं तिकडं काही खरेदी केलेल्या, काही दोघींच्या लग्नाचं सामान, असं करून सगळं ज्या नवीन घरी राहायला गेलो म्हणजे आपल्या जंगल विलामध्ये त्यावेळेस ज्या लागणाऱ्या गोष्टी होत्या त्याच आम्ही फक्त घेतल्या होत्या. बाकी फर्निचर सगळं बनवलेलंच होतं. म्हणजे जवळजवळ आमचं 27 ते 28 लाखाचं नुसतं घरामध्ये फर्निचर झालं होतं. आणि मोजक्याच वस्तू ज्या लागणाऱ्या वस्तू येतात त्याच आम्ही ठेवल्या होत्या. आणि बाकी ऑर्डर ज्या वस्तू येतात त्या आम्ही पॅटर्नमध्ये भरून ठेवल्या होत्या. मग आता बघा, खजाना आता ओपन करतोय. आता जुन्या आठवणी सगळ्या ताज्या होणार आहेत. काय आहे काय नाही हे आमचंच आम्हाला माहिती नाहीये. आता दिवसभर कामामध्ये गेला, लाईव्ह वगैरे सगळं झालंय, सगळ्या गोष्टी झाल्यात. आणि मग हा, मग आता कालपासून दाजी आम्हाला रोज म्हणते, अरे जा ती उचका, नाही तर मी जर माझ्या हाताला वस्तू लागल्यात मी अख्ख्या भांगारात देईन. मग म्हणलं, तुम्ही जर भांगारात दिल्या तर आम्ही दोघी बहिणी काय महिनाभर तुमचं डोकं खाऊ, कोंबडी अंड्यावर बसल्या आणि कुडकुड कुडकुड हे कमून दिलं, ते कमून दिलं, हे चांगलं होतं, ते चांगलं होतं. आणि बाबा तर टपूनच आहे, भांगारवाला कधी येईन आणि कधी मी त्या पेटातलं सामान देईन. कारण की आता कसं आपलं रोजचे पार्सल येतात बघा, आणि पार्सल टू पार्सल माल फुटतो आणि तेवढा डिस्पॅच पण होतो. आणि त्याचे जे खोके बॉक्स जे पण जे सामान आहे भांगाराचं तर ते बाबा टपूनच असते. बाबाला महिन्याला चांगले दिवाळीत तर 15-20 हजार रुपये बाबाला भांगाराचे झाले होते नुसते, म्हणजे बॉक्सचे आणि पार्सलचे जे येतात ते तर त्याचे. आणि असंही महिन्याला ते चालूच आहे. आम्ही विचारत पण नाही त्यांना किती येतात काय येतात. त्यांना ज्यावेळेस वाटण आता भरपूर स्टॉक झालाय ते बरोबर त्यांचा भांगारवाळा ओळखीचा झालेला आहे. इथं जो रस्त्याच्या कडाला बसणार आणि रोज येतो आमच्याकडे भंगारवाला, त्याच्याकडे काही साऊंड आहे. मग बाबा लगेच टपूनच असा हात केला का लगेच तिकडं वरती जंगल गेला. तर आता बघा, दिवसेंदिवस आपलं काम वाढला, स्टाफ वाढला, सगळ्या गोष्टी वाढल्या. तर मग आता पहिले आमची हलवायची, इकडं काही स्टॉक तिकडं काही स्टॉक, इकडं जा तिकडं जा, इकडं जा तिकडं जा. बरंच ते म्हणायच्या की ताई तुमचं नेमकं स्टुडिओ कुठं आहे, स्टुडिओ कुठं आहे. तर आता इथं काही आणि तिथं पण काही राहणार आहे, पण कामकाज मात्र सगळं कॉम्प्युटर ॲड्रेस हे ते सगळ्या काही गोष्टी मॅन्युअली जे गोष्टी होतात ना ते सगळे इथून होणार आहेत. आता इथून पुढं आपली वेबसाईट हँडलिंगचा प्रकार ते सगळं. तर आता हे उचका पाचका त्यांच्या चालल्यात. आणि 2 दिवस जसं मी सांगते की बाबा शिफ्टिंग चालू आहे, तर हालत बघा कशी झाली आता सगळीच्या सगळी. त्यातली त्यात आता संध्याकाळी मनीषाताई मदतीला आल्यात, कारण की आता दाजी 2 दिवसापासून म्हणते ते, कारण आता ते गेलेले आहेत पुण्याला, आता ते येणार आहेत 11 11:30ला. मग त्याच्या अगोदर म्हणलं, ताई म्हणली काम करून घेऊ, नाही तर आल्याच्या नंतर दोघी बोलले खाऊ. रोज म्हणतोय आज करू उद्या करू. मग आता आहे का, आता लवकर आवरले आणि संध्याकाळची ड्युटी लागल्या जमाय. हो बाळा आलाय मस्त, आज रमला होता बरं का अभ्यासामध्ये, पण आता आलं म्हणलं घरी बिन लय भांडणं करते नाही पोरं. आहा, संसार संसार काय म्हणतोय मनीषा ताई, संसार जगात नाही बघितला. बघा आता आमची मनीषताई म्हणती हे तुम्ही ना नगरला जाऊन द्या मोडायला. नाही नाही, भांडे भंगारवाल्याला देऊ का? अगं लय चिकटीने संसार करून इथं आलेत मनीषताई, असं काय म्हणती तू? अगं 1 रुपयाने 1 जोडून केलं ग सगळं हे, म्हणून तर एवढं जपून ठेवलं, नाही तर तेव्हाच फेकून दिलं असतं ग. मग एक पिटी अशी 4-4, 5-5 हजार रुपये बनवायला लागले होते ताईंनो. हे बघा आता हवाला जो बॉक्स आहे प्रॉपर बघा याच्यामध्ये बनवून घेतलेला आहे. लोखंडी बॉक्स आहेत मोठालेच्या मोठाले, 3 ते 4 आणि 8-8 बॉक्स मध्ये अख्खा आमचा संसार यायचा.
म्हणजे संसारामध्ये तुम्हाला माहिती आहे आता काय गोष्टी असतात ताईंनो. आता बघा तुम्ही बघता अजून पण रस्त्यावर कधी जर आपण कुठेतरी चाललो तर मग गोरगरिबाचे बघा टेम्पोने संसारी शिफ्ट होते. त्याच्यामध्ये काय काय असतं काय काय नाही. आता ताई ज्या पण ताई व्हिडिओ बघतात त्या समजू शकतात. संसारामध्ये सुईला जेवढं दोऱ्याला सुईचं महत्व आहे आणि सुईला जेवढं दोऱ्याचं महत्व आहे तिथून सुरुवात आहे बघा. हा आमच्या ध्रुव बाळाचा सोबत होतो त्यावेळेसचा बघा हे एलिफंट आहे. लय छान आहे. ध्रुव हे वर घेऊन घे आपल्याला खेळायला. त्याचं ते चाक खाली करते मारी पळवायचा सनाट. तुला कसा पळवायचा ते सांगते. हे बघा सगळं बर का. दुधाची किटली, कुकरचं झाकण, छोट्या वाट्या, ग्लास, कांद्याची टुकरी, कम्प्लीट 3 कुकर. मग आता हे आमचा 5 संसार आहे बनिशा ताई. किती 5 तू म्हणशील कसं काय. आता ताईचा एक एक अक्काचा एक होता. अक्काचा काही थोडाच होता बरं का. 1857 काळामधला सगळं जुने भांडे आणि त्यातली त्या संघ गेलो का मग काही तिकडचे संसारच म्हणा म्हणजे 5 संसार एवढे. मग बघा तुम्ही आता चऱ्या काय स्मॅशर काय सगळे बारीक बिनीक गोष्टी बरं का. आता याच्यात तरी भांडे निघलेत. हे बघा हे कॉर्नर पीस वगैरे. हा बघू आता काढा तसंही तुम्ही मग बघू आता ह्या पेटीमध्ये हे लय गोडवानी संसार बाई लय गोडवानी हे. पण आता दाजी म्हणले काढून टाका मग काढलाय. आता हे एका रूम मध्ये सगळीकडं फिक्स होता. आता इकडं बघा तुम्ही हे बघा देवारा सहित होता ताईंनो आमचा जुना. म्हणजे हे ताई होती ताईने घेतलेला होता सोबत होता तेव्हा. तर ह्या पॅटर्न मध्ये पण हे बघा सगळं इतकं सामान आहे. त्या सामानाला लिमिट नाहीये लिमिट. हे आमचं औदुंबराचं झाड खूप मोठं आहे बघा. छोटा आलता अक्का होत्या त्यावेळेस. त्याच्यानंतर इकडं सगळं बघा दिवाण वगैरे सगळं म्हणजे एक प्रकारचं इथं बेडरूम गेस्ट हाऊस आहेत आमचे. तर तिकडं गेस्ट हाऊस इकडं आतमध्ये आहे. हा आमचा मागचा दरवाजा आहे. तर मग ते फर्निचर मध्येच बनवून घेतलेले आहेत आम्ही. पण हा बेड बघा आता सगळं म्हणजे इतकं सामान आणि सगळं शिफ्टिंग म्हणल्याच्या नंतर आता असंच आहे. आणि तरी पण मग आता 2-3 दिवस आम्हाला टाइमच भेटला नाही. आता इथं आतमध्ये हे जे दिसतंय ना इथं काम चालू आहे सध्याच. तोडफोड चालू आहे इथं आतमध्ये. जसं आता थोडं आता लाईट नाहीये नाही दाखवलं असतं. इथं ओलंय खाली फरचीचं काम चालू होतं. इथं पाणी टाकून थोडंसं हे केलंय. इथं फरचीचं काम चालू आहे. खाली आतमध्ये एक रूम आहे. अशा पद्धतीच्या लाईट फिटिंग हे ते कंटिन्यू काम चालू आहे तिथं. आता हे बघू जेवढं होता होईल तेवढं सामान काढून आम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करू. हा हा बघ माझा लट्टू कुशन बाई. एक कुशनला दिवसभर 2-2 दिवस घातलेत बाबा मी. ओके 1 रुपयाचा ठोकळा इथं लावला होता. लई नाद काय करत बसूनच नाही राहायचं. फक्त काम करीत राहायचं. पहिल्यापासून बिझी ठेवलंय. आपला बघ ना आता अगा 2 संसार आरामशीर उभा राहते ना. अंगाशी कपड्याचे जर एखादा माणूस आलं का ते म्हणन काय प्रकार आहे हे. डेकोरेशन पासून भांड्यापासून सगळ्या काही गोष्टी येत. हा आर्मीचे ड्रेस सगळं हे आता ताई श्रीनगरला याला फील्ड मध्ये लागतेत. कारण तिथं थंडी एवढी भयंकर असते ना का त्या थंडीला लिमिट नाही. आणि अशा पद्धतीचे कोट मोठाले लागतात हे बघा थंडीत. आणि आता कसं तुमचे दाजी तर रिटायर्डच झालेत. आणि हे आहेत तर यांची फील्डमध्ये पोस्टिंग येऊन गेलेली आहे. तिथं राहून आलेले आहेत ते. त्याच्यामुळं मग दरबारीने विकत घ्यायचं. दरबारीने विकत घेऊन घरी ठेवून जायचं. मग मोजकच सामान त्यांना पण सांभाळावं लागतंय. बघा या माळा आकाश कंदील बघा हे पण उद्योग केलेले आहेत बरं का ताईंनो आम्ही. मायक्रो ते काय मायक्रॉनच्या धाग्यांचं बघा तोरणं छान आकाश कंदील बरेचसे शोपीस व्हायचे बघा. कसं काय म्हणतात आपलं ते गणपती बाप्पांची जी सोंड आहे ती बरेचसे शोपीस आरसा वगैरे हे पण आम्ही नवीन ज्या वेळेस सुरुवात झाली ना त्यावेळेस रुखवत बनवायचो. आणि कॉम्बो आम्ही देत होतो 2 जणी. आणि घरामध्ये पण बनवायचं लय कुटाने केले. हा नवरीच्या लग्नाचा रुखवताचा आम्ही हे घ्यायचो ऑर्डर घ्यायचो त्यावेळेस लई. हॅपी बर्थडेचा बोर्ड आहे म्हणजे हे पण जपून ठेवायचं का तर पुढच्या वर्षीचा बर्थडे आला तर त्याला लावता येईल म्हणून हे जपून ठेवायचं.
बाय 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 बाय. लई संसार गदाळे बाबा आमचा ताईनं. तुम्ही म्हणता काय म्हणजे पहिल्यापासून दोघींना आम्हाला सवय आतापर्यंत. आता माझ्या लग्नाला एवढे वर्ष झाले आणि ताईच्या लग्नाला एवढे वर्ष झाले, कधी आम्ही दिवसा झोपलो नाही किंवा असं कधी झालं नाही की बाबा आता मोकळं बसलोय आम्ही, आम्हाला काही काम नाही आणि फक्त मोबाईल आणि मोबाईलमध्ये आम्ही हे करतो. तर काही ताईंना विश्वास बसत नाही. आम्ही बऱ्याचदा असं म्हणलेलं आहे की आम्ही शक्यतो मोबाईल बघत नाही, कुणाचे व्हिडिओ बघत नाही, आम्ही पिक्चर बघत नाही. आणि याला साक्षीदार मनीषा ताई येतं, आमच्या येणाऱ्या स्टाफच्या मुली आहेत की आम्हाला तुम्हाला आम्ही कधीच व्हिडिओ म्हणा किंवा टीव्ही म्हणा किंवा मोबाईल बघताना शक्यतो दिसणार नाही. काय म्हणतात हे असं होऊच शकत नाही, ह्या दोघी बहिणी खोटं बोलतात, मोबाईल बघत नाही. आणि तर नाही बघत ज्याचं त्याला माहिती असतं. पहिल्यापासून असंच काही ना काही करायची सवय. आणि आता तरी आमच्या गावामध्ये रेंज आली बघा, 5-1 वर्षापासून. याच्या आधी तर रेंजही नव्हती. टाटाचे छोटे मोबाईल होते बघा आणि छतवर जायचं, एका ठिकाणी स्टेबल राहायचं. त्यावेळेस कुठंतरी जाऊन असं हलायचं सुद्धा नाही बघा, हल्लं तरी पण लगेच आवाज कटायचा, इथपर्यंत होतो. आणि फोन कुणाचा जर आला तर ते रेंजमध्ये, जिथं रेंज आहे का डब्यांवर त्याच्यावर कुठं पण मोबाईल ठेवायचा. आणि मग ते फोन आला की मग पटकन ते रेंजमध्ये जाऊन थांबायचं आणि मग फोनवर बोलायचं. अशातली गत होती. आणि तिथून त्याच्या आधी बी तेव्हा तर रेंजच नव्हती. रेंज आल्यापासून तर मग तर काही विचारायच नाही. जेव्हा रेंज नव्हती तेव्हा होईन तेवढं बिना मोबाईलचं किंवा बिना ऑफलाईन आपल्याला जे काही करता येईल ते आम्ही केलं बघा. ब्लाऊज शिवणं म्हणा, बऱ्याचशा गोष्टी ज्या की करता आल्या आम्हाला तेवढ्या केल्या आम्ही. रात्रीचे 2-2, 3-3 वाजेपर्यंत स्टिचिंगचे काम करायचे. मग कुठं साड्यांचे 1 पीस शिव, कुठं साड्यांच्या 9 वारी स्टिच कर, कुठं ड्रेस स्टिच कर, मग त्याला स्टोन लाव, त्याला डिझाईन कर. म्हणजे क्रिएटिव्हिटी कंटिन्यू डोक्यामध्ये पहिल्यापासून राहिली. आपल्या घराचा प्लॅन सापडला वाव, जो की आम्ही इकडे उजाडाची मनीष ताई, आपण जे जंगल विलाचं घर बनवलेलं आहे ना, ते त्या भावाचं ऑफिस होतं बरं का. आणि इथं आपल्याला इथं घर हे बांधायचं. हा, बऱ्याचशा ताई म्हणतात की तुम्ही मग हे रूम कसं काढलं, नेवशक रूम मध्ये तुम्हाला पुरतं का. स्वतःची रूम छोटीच आणि मग बाबांनाच नाही काढला हेच केलं. तर आहे ना, माहिती काहीच नसतं पण बोलणार आहे ना, इतके निगेटिव्ह कमेंट बोलून जातात ना ताईंनो. पण ज्याचं त्याला गाढव वाजाला आम्हाला माहिती आहे. पर भारतीताईचा रूम बेडरूम मोठाचे, स्वातीचा छोटाचे. तर हा आमचा घराचा प्लॅन होता पहा. हा 3D आम्ही काढून ठेवला होता. हा मला आता जुन्या बॉक्स मध्ये सापडला. आणि हे घर आम्हाला इथं रिनोव्हेशन करायचं होतं. हा बघा बाहेरचा प्लॅनिंग आहे ह्या सगळा. हा बघा, हा आमचा इथल्या घराचं प्लॅनिंग होता. पण जंगल व्हिला जो आम्ही बांधवलं ते आपलं फार्म हाऊस होतं. तर ते बांधल्याच्या नंतर आम्हाला म्हणजे इकडं घर बांधायची इच्छाच नाही झाली ताई. म्हणजे खरं आहे ते सांगतात, चिकटलाय म्हणून ताई पूर्ण. बऱ्याच दिवसाचा जपून ठेवला होता आणि खरा प्लॅनिंग आमचा हा होता. तर हे बऱ्याच दिवसाच्या अगोदरच दाजींनी सगळा प्लॅन करून ठेवला होता. किती बायचे रूम. आता इंजिनियरच आपले घरचे आहेत त्याच्यामुळे विषय स्विमिंग पूल सुद्धा होता ह्या घरामध्ये. पण ज्यावेळेस आम्ही तिथं डोंगराच्या आरती आपलं फार्म हाऊस तयार झालं तर आम्हाला हे बांधायची इच्छाच नाही झाली. आणि आम्ही म्हणलो की आम्हाला इथंच राहायचं, हे आपण जर फ्युचर मध्ये पाहू. हा प्लॅन आमचा इथल्या घराचा होता. आणि तिथं दाजींचं ऑफिस प्लस फार्म हाऊस होतं, कुणी गेस्ट वगैरे आल्यावर त्यांचे. तर हा बघा, हा एवढा सुंदर प्लॅन होता इथला. पण ते डोंगराच्या खूप मोठा प्लॅन होता हा ताईंनो. पण आहे ना, कसं असतं माणसाला घर, आता हे एवढं मोठं घराचा प्लॅन होता. आता हे इकडे जे तुम्ही बघताय ना, हे सगळं गार्डन, इथं आमचा स्विमिंग पूलचा आणि त्याचा प्लॅनिंग होता सगळा. आणि इथं जे राहतोय ना, याचा प्लॅनिंग सगळा आत्ता दाखवलेला तो होता. पण घर आहे ना, घर छोटा असो किंवा मोठा असो, त्या घरामध्ये सुख किती प्रमाणामध्ये हे इम्पॉर्टंट करतं लाईफ मध्ये. आम्हाला ते अगोदर बनवायचं होतं, जसं की रिटायरमेंटच्या अगोदर आम्हाला ऑफिस आणि फार्म हाऊस सेट करायचं होतं. आणि घरी आल्याच्या नंतर आम्हाला हे, कारण राहायपुरतं आमच्याकडे घर होतं, हे जे आता आहे ना एवढं होतं. मग आमचं काय दाजींचं तुमच्या विचार होता की आधी मी ऑफिस किंवा मग राहण्यापुरतं किंवा मग माझं जे बिझनेसचे रिलेटेड आहे त्याच्यासाठी मी तिथं बांधेन निवाण डोंगराच्या कडेला. आणि मग नंतर मी रिटायर झाल्याच्या नंतर मग मी इथं घर बांधत. पण ज्यावेळेस आम्ही काम ते तिथलचं सुरू केलं, ह्यांनी मी तर नव्हते पण इथं स्वाती पण नव्हती. आणि ज्यावेळेस स्ट्रक्चर सगळं उभा राहिलं, भिंती वगैरे सगळ्या, तर त्यावेळेस मी सुट्टी आले. मी ते एवढा ऍटमॉस्फिअर भारी झाला, झाडं वगैरे लावले. तर मी म्हणलं आपल्याला घर इथंच राहायचं म्हणलं, आपल्याला तिकडे तुमचं ऑफिस करा. आणि त्यावेळेस सगळं स्ट्रक्चर उभं राहिलं होतं. नाही तर आम्ही सगळे सारखे रूम काढले असते, मुलांना अजून 1-2 वाढवले असते, बाबांना. कारण कुणाला नाही वाटत बाबा ही घर ही गोष्ट एक आहे ना, या आयुष्यातली एकमेव अनमोल हे असतं, एकदाच होतं. खुश आता खूप
झालं आमच्यासाठी तेवढंच खूप झालेलं आहे. आणि पोरांच्या राज्यात पोरांचं बघते आणि किती त्यांना आयतो करून ठेवायचं जेव्हा तेव्हा बघता येईल असं आमचे दाजी म्हणते. लई आपला फक्त एवढं आहे मेंटेनन्स होत नाही, हाय तेवढंच त्याच्यातच दमतोय बाई, नाकी नऊ कंबरन पाय एक होऊन जाते, उभाच राहावा लागते. एवढं मात्र खरं आहे की जर प्लॅनिंग आमचा तिकडचा घराचा असता तर आम्ही अजून 4 रूम तरी ऍटलिस्ट त्याच्यामध्ये 4 बेडरूम तरी ऍड केले असते, हॉल पण मोठा घेतला. कारण ही गोष्ट अशी आहे की एकदाच होती, तीनदा होत नाही. हॉल होता ना, आता आतलं प्लॅनिंग तुम्हाला समजणार नाही, आतमध्ये ड्रॉइंग आहे, पण इथलचा खूप प्लॅनिंग आमचा मोठा होता, जवळजवळ 2.5 ते 3 कोटीचा होता त्यावेळेस. पण आम्ही तिकडे दोघी बहिणींनीच आम्ही जिद केली की आम्हाला तिकडच राहायचं म्हणून. कारण की ना निवांत फ्रेश हवा आणि काय म्हणते एक प्रकारचा सुकून तिथं जे भेटतो ना तो आहे ना कुठंच नाही. मी तर आहे ना डायरेक्ट कुठं जायचं जरी म्हणलं ना मी म्हणायचं नको, मला घर सोडून कुठंच जायचं नाही अजिबात, हेच माझं स्वर्ग आहे हेच माझं हे, म्हणजे मला जायचंच नाही कुठं, मला इच्छाच होत नाही घर सोडायची. किती सांगितलं तरी काही बऱ्याच जणी म्हणायचं की स्वाती जायचं बेडरूम छोटच आहे. बाबाला नाही, ऐका ना, बाबाला नाही रूम काढला, अक्काला नाही काढला, लय यायच्या. त्याचं हे उदाहरण आहे बघा, ते रूम छोटे मोठे आमचे काय तर त्याचं एक उदाहरण आहे. आता जाऊन द्या असं कुठे. आणि माझा जो रूम आहे तो ऑलरेडी बेडरूमच होता, कोणी बाहेरून जे गेस्ट आले तर त्यांना रेस्टसाठी, आणि स्वातीचा जो रूम होता तो आताच तिथं, आता बाहेरून कोणी आले तर ते एक थोडस तिथं वार करणार होते छोटस, आता कोणी पाहुणे वगैरे बाहेरचे आल्या दिल्लीचे इकडचे तिकडचे लागतं तर तिथे बारच्या हिशोबाने तो रूम होता. आणि मी काय म्हणते पण आहे ना बेडरूम पाशी करायचंय काय, दिवसभर त्या बेडरूम मध्ये पाय ठेवायला जागा, पाय ठेवायला टाइम भेटत नाही, फक्त झोपायपुरतं माणूस जाते. दिवसभर कामामध्ये एवढं बिझी आहे का बाबा, सकाळी उठल्यापासून जी सुरू होते तर फक्त झोपायला माणूस जाते, आणि त्याचं करायचं काय मोठं काय, लोळण घ्यायचं काय, लोटांगण जत्रा सारखं काय करायचंय, कितकं झालंय ते. आमचं राहायचं प्लॅनिंग ठरलं ना, तिथून पुढे आम्ही काय केलं, मध्ये ते पार्टेशन करून फर्निचर केलं, किचन वेगळीकडे केलं, हॉल वेगळी, त्याला इतकं डोकं चालवलं आम्ही. ज्यावेळेस आम्हाला दोघी बहिणीला तिथं राहावं वाटलं ना, आम्ही तिथं जायचं 2-2 वाजेपर्यंत कसं वेड्यागत बघायचं. काय करता येईल फर्निचर आपल्याला आपल्या सोयीच्या हिशोबाने, आता प्लॅन तर हुकलाय पण फर्निचर काय करता येईल. मनीष ताई इतके कुटाने केलेत ना, हे बघ माझं मन भरून आलंय, माझ्या डोळ्यात पाणी आलंय. तुला सांगते रात्रीच्या 2 एकदा तर लाईट गेली, दोघीच जणी, आणि दोघा भावांना चोरून आम्ही व्हिडिओ बनवायचो, चोरून आम्ही एरजरे घालायचो. एवढं बरं इथं आता एवढे बिबटे येतं, वाघ येतं, गेटच्या बाहेर निघायचं म्हणलं ना साधा 9च्या नंतर कुणी बाहेर मागायला जायला सुद्धा मागत नाही. आम्ही फुल डेअरिंग करून ही टोक ते टोक गाडीवर यायचो, दोघांना म्हणायचो झोपला, आम्ही झोपला, आणि तवा काही कॅमेरे नव्हत्या, तिथं पण नव्हते इथं पण नव्हते. मग काय कळतंय कोणाला, आता माझे कॅमेरे आहेत म्हणजे दोघांच्या मोबाईल मध्ये दिसतंय कसं काय पण तेव्हा काही नव्हतं. ते आमचं जीवालाच माहिती. एकदा तर असं घाबरलो, बापरे अचानक लाईट गेली आणि वाढायला लागलं. गणपतीच्या डेकोरेशनचे व्हिडिओ बनवायला आपल्या चॅनलवर बघा 2 ते 3 वर्षापूर्वी आपण गणपतीच्या अगोदर महिनाभर डेकोरेशनचे व्हिडिओ दाखवतो होते की स्वस्तात मस्त कसं करता येईल. पण दिवसभर आम्हाला मुलं, शाळा, मी पण त्यावेळेस जॉबला जायचे तर आम्हाला बनत नव्हतं. तर आम्ही काय करायचो, संध्याकाळी मुलांना वगैरे झोपी लावून, आता बाबाला झोपी लावून भांडे वगैरे घासून मग 9-9:30 तिकडच्या घरी मोकळं, बॅकग्राऊंड चांगलं होतं. कारण ना क्लिअरिटी पण महत्वाची होती. आम्ही लय प्रयत्न केले होता. आमचे जुने व्हिडिओ तुम्ही बघा, असं वाटायचं बा आता तरी आपला व्हिडिओ अरे ताई, मनीष ताई, प्रयत्नार्थी परमेश्वर देवाला माहिती. आणि आजही आम्ही काय करतो हे कधी दाखवित नाही व्हिडिओ मध्ये, नाही काय नाही, पण शेवटी परमेश्वराला दिसतंय. बस ऐक ना, मला एकदा दाखवायचंय पहाटे 5 ते संध्याकाळी 1 वाजेपर्यंत रुटीन ताईंनो, खरोखर दाखवायचंय मला. म्हणजे माझीच त्या दिवशी इच्छा झाली एक कमेंट वाचून, तर ताईंनी खूप छान कमेंट केली, मला ते भरून आलं. मी याच्या आधी नाही कधी दाखवलं, पण मी आता एक दिवस असा व्हिडिओ मॉर्निंग 5 ते संध्याकाळी 1 ते 1:30 ते 2चं रुटीन मी दाखवणार आहे, गाड्या दाखवून. ते पण म्हणजे मी म्हणत नाही आम्हीच करतो किंवा आम्ही करतोय म्हणून, असं नाही, पण त्याच्यात बऱ्याचशा बायका थोड्याशा मोटिवेट होतात, उत्साहित होतात काही ना काही करायला. अगं बिनकामा नाही, चांगल्या बायका. आता समजा तुला काय काय असं आम्ही केलं तर तुला आता झोपूस तर मी पण करावं, असं एक मनात माणसाच्या एखाद्याकडे नाही. अगं सांगते मी एक उदाहरण, एखाद्या लेडीजला वाटतं ना, समजा आता मी सकाळ छान अशी देवपूजा केली, झाडू रांगोळी, तुला बी वाटून भाई तिच्या दारात किती फ्रेश वाटतं. मला लय भारी वाटत तिथं आलं तो ते असं बघितलं की स्वामी समर्थ. हा मग वाटतं ते तसं घरी आल्या असं मोबाईल मध्ये तेच लावून मग तसं असतं, एकमेकांक पाहून माणसाला करायची इच्छा होती, बाकी काही नाही. देवाचं तर मग जुन्या व्हिडिओ मध्ये काय जे नाही त्या गोष्टी आम्हाला वाटण बाबा हा तरी हे होईन, ते तरी होईन. आणि मग क्लिअरिटी
क्लॅरिटीचा विषय राहायचा, इथं काही जमत नव्हतं. मग असं वाटायचं आपलं काय कमी पडतंय नेमकं, क्लॅरिटी व्हायना की नेमकं काय. मग जा इकडं जा तिकडं, नुसती जीवाची धडबड, कुठं वावरातली व्हिडिओ, कुठं काय. आणि मग असं वाटायचं तिथं नवीन घरे बाई, फ्रेश वाटर, जरा रिफ्लेक्ट वारी, लाईट आहे. लाईट होत्या तिथं लाईटिंगचं काम झालेलं होतं. आर्यनचा फरक काय आर्यनचा फोटो आहे हा लहानपणीचा बघा. बघ ना, फेटा बिटा घालून तसा फोटो ये मी बनवून त्याला छोटा होता तेव्हा असं घालून वगैरे द्रोवरीच दिसतोय. आर्यनचा चला बाई, तो गायब झाला मोबाईल घेऊन कुठेतरी. चला ताईंनो, काय आहे, एकदा तोंड तर इकडं बघा, हे बघा चोर ए चोरा, मी तुला काय बोली करून आणली होती रे आग इकडं घरी. मी तुला काय म्हणलं होतं, मला एवढंच सांग की येशीन तर मोकळ्या मनाने खेळायचं फक्त, बाकी काहीही करायचं नाही. तू माझा मोबाईल घेतला, ते शूज घातले, सोप्यावर बसले, तुला काही वाटतं का रे? हा, तुला हेच शिकवलं का मी? काढ लवकर शूज, काढण्यातली मारीन मी, काढ लवकर. हा, काय ते त्याच्यावर कवर नाही, काय नाही, किती खराब करून टाकले. बंद करते मोबाईल, तुला काही खेळायला नाही आणलं. हे बघा पसारा, लाईट फिटिंगचं वगैरे सगळं चालू आहे. आता हे कसं आहे, टायमावर येऊन दिवसभर काम नाही चालत आहे, रात्रीचं काम चालतंय. कारण की आम्ही अर्जंट सगळं ठरवलं ना, अर्जंट सगळ्या गोष्टी झाल्यात ह्या, त्याच्यामुळं हे लाइटिंग हे ते सगळं आता रात्रीचं काम चालतंय. याच्यातलं दाजीचे अवॉर्ड हे बघा, हे आमचे सगळे सर्टिफिकेट वगैरे, हे सगळे फॅशन स्टुडिओचं, सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ दोन्हीचे सिल्वर प्ले बटन आपले मिळालेले आहेत ताईंनो. काय म्हणतात ना, नवीन ताईंना माहिती नसेल तर व्हिडिओमध्ये बघतच असताल, कारण 1 लाख सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर हे बटन भेटत असतं. त्याच्यानंतर हे सगळं जे काही म्हणजे लिगली डॉक्युमेंटसह किंवा मग ते म्हणतात ना एक प्रकारचं हे आहे, काय म्हणतात ते, म्हणजे जे सरकार मान्यता, म्हणजे जी पण काही आपण व्यवसाय करतो किंवा कुठलंही काम करतो तर ट्रस्टेड पेज असण्यासाठी स्पेशली आम्ही हे करून घेतलेले आहेत. कारण की कसं, ऑनलाईन कस्टमर असलं की सगळ्यात अगोदर की हे पेज ट्रस्टेड आहे का, कारण आजकाल कुणी कुणाला 1 रुपया द्यायचं म्हणल्याच्या नंतर देत नाही. तर इथं 1,500 आणि 2,000 आणि 5,500 आणि 8,000 रुपये जर वन टाइम अगोदर पेमेंट करतात आणि मग त्यांना डिस्पॅचिंगचे मेसेज जातात म्हणल्याच्या नंतर भरोसा इम्पॉर्टंट असतो ताईंनो. तर ते आणि त्याच्यासाठी तर हे सगळ्या गोष्टी तर बनतातच बाबा, कारण कुठल्याही गोष्टी व्यवस्थितरित्या सुरळीत चालल्या म्हणजे जरा बरं वाटतं. घरी बनवला होता, विणला होता ताईंनी, या इकडे दाखवते तुम्हाला. इतका सुंदर होता तेव्हा क्वार्टरला लावला होता, त्याचा गुंता झालाय सगळा. तर हा असं जवळजवळ माझ्याकडं आर्यनच्या जन्माचा बघा, त्याला असे सगळे लटकन होते, हा एकत्र झालाय सगळा. लय भारी. मनीष ताई पुढे न्यायचा का हा? इथं नको, तुला आम्ही सणा सुनेला लय भारी. हा कित्येक दिवस असे गोंडे काढून आहे ना, लय छान. अगं इथं लावून दरवाजाला लय भारी वाटत माझे. गुत्ता झाला ते. पडते तोंडावा बाया आपल्या, नाही पडायचं. गुंता निघतो त्याचा, काही नाही, पण लय जुना आहे आणि कितीदा धुतलाय, कितीदा वापरलाय वापरला आम्ही. हे बघा आय व्हॉट्सअप बघले हा. किंवा आमच्या दोघांचा जुना फोटो आहे, तरी असं 7-8 वर्षापूर्वीचा, तिकडे क्वार्टर मध्ये लावलेला होता. माझ्या नवऱ्याला तर बळच उभा राहा म्हणलं तरी काटाळा येतोय, राहत नाही. हे बघा इकडे बघे फर्स्ट रँक बघ ना, मनीषा ताई तुझ्या घराच्या कशी हालत झाली त्याची, सगळे ठेवून सगळे हे इथं पण फर्स्ट रँक काय सोडली ना आमच्या साहेब. सगळे तेच आहेत. जय सिव्हिल इंजिनियर सगळेचे सगळे डॉक्युमेंट हे बघा, ग्रेड ए, मोठे SB कर मोठे, हा हा सगळं तेच आहे बाई. आता हे सगळं काढून ठेवायचं. काय ठेवायचं आता, ते आवडतं ठेवावंच लागतं. बाकीचं आता याच्यातल्या बऱ्याचशा गौरी पूजनाच्या 2-3 पेट्या आहेत, तशा सेफ ठेवा लागत्यान आणि बाकीचं हे करावं लागेल. हे बघा ताईंनो, हातावरची मशीन इतकी फास्ट आहे, ही ना इलेक्ट्रिक मशीन पेक्षा इतकी फास्ट आहे. आता हे भंगारमध्ये न देता हे विकणार आहे आम्ही, वय ग. या मशीननी ताईंनो मला इतके पैसे कमवून दिले हातावरच्या मशीननी. मी घेतली असेल 3,000ची
आणि ही कधी घेतलेली आहे आर्यन पोटात असताना, मला होता 4था 5वा महिना, तेव्हा मी ही मशीन घेतलेली आहे. आणि ह्या मशीननी मला लाखो रुपये कमवून दिले असते मी ज्यावेळेस स्टिचिंगचं काम करतो. कित्येक दिवस मी हातावरच्या मशीनवरच स्टिचिंगचं काम केलं. आणि लय पडत एकदा फिरवली 10 वेळेस आपाप फिरणार. त्याच्यानंतर मग काम वाढलं, मग हे काही जमली नाही आम्हाला, मग आम्ही परत ही घेतली. म्हणलं दोघींना 2 पटापटा म्हणजे काम होईल, तेव्हा स्टिचिंगला लय यायचं काम. स्टार्टिंग ह्या मशीन पासून केली मी. आणि नंतर मग घरी एक येते व्हाईट कलरच्या अशा 3 मशीन. घरी गुजरात मध्ये असताना मी कॅन्टीन मधून 3300 ला घेतली होती. एक पंजाबी मैत्रीण तिथं आलती क्वार्टर मध्ये आणि तिचे ड्रेस मला फार आवडायची. म्हणलं मला शिकवशील का, तर ती म्हणली मशीन नाहीये मी तुला शिकवण, पण तुला मशीन घ्यावी लागल. तर मग मी त्यावेळेस कॅन्टीन मधून ही 3300 ची मशीन घेतली. आणि तिला म्हणजे ती 2-3 महिन्यासाठीच आली होती तिच्या नवऱ्याबरोबर उन्हाळ्याच्या सुट्ट्या. उन्हाळ्याच्या काशा मध्यंतरी पंजाबमध्ये ज्यावेळेस थंडी पडते ना त्यावेळेस ती आली होती तिच्या मुलीला घेऊन. तर तिने जायच्या आधी फक्त मला 8 दिवस ड्रेस शिकवले, पंजाबी ड्रेस शिवायचे पंजाबी स्टाईलनी. आणि त्यासाठी मी ही मशीन घेतली. मग तिथून पुढे मला आवड निर्माण झाली. मग ब्लाऊज आमकं तमकं काय 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 म्हणजे भरपूर ही मशीनकडे पाहिजे जुन्या आठवणी ताज्या झाल्या बरं. पण आता कधी करणार आहे आपण ठेवायला, खराब झाल्या त्या सगळ्या ठेवून. ती तस्वीर आहे ना रुद्रबाई आर्यन भैयाची, तिला जर रिपेअर केलं ना झोपचा टिपाटुपा मारायला भारी चांगली. हे फोटो कोणाचा आहे बघू बर का. ध्रुव इकडे रे. हे कोण आहे याच्यामध्ये, याच्यात कोण आहे, पप्पा आहेत की आपले हे. याच्यामध्ये बघा सगळं हे ज्यावेळेस त्यांचा कोर्स झाला, भरती झाले त्याच्यानंतर आता हे दाजींचं आहे का काय मला नाही माहिती, यांचं आहे. पण असणार आहे कोणतरी याच्यात सापडव रे, कोण पप्पा किंवा डॅडी असणार आहे ते. अगिता पप्पा आहे बघ. तेच येत बघा इथं दिसतात एवढ्या फोटो मध्ये. आता हे जण हा ते त्यांचा कमांडोच्या ट्रेनिंगचा 1 नंबर. आणि एवढा अंतर ठेवून कमून राहिले उभा, त्यांना विचारतेच मी आता. चायनाचा बंद लागतोय मला. काय म्हणला ध्रुव? खरं आहे ना ताई, लईच हुशार आहे बाई ध्रुव. चायनाचा बंद आहे बाई तो. इकडं पप्पा बघ तुझा टाकला पप्पा बघ. हा बघ ना चायनाचा बंदा चांगला आहे बाई. हे लई फोटो आहेत असे त्यांचे फ्रेम करून दोघांचे. पण आता हे सगळे बॉक्स मध्ये उचाकल्यावर सापडणार आहे. मला काय वाटतं माहिती का, भांडे भांगारमध्ये न देताना आपल्या इथल्या किचन मध्ये सेट करू, जे आपण येणार जोडीला देणार आहे त्यांच्यासाठी ठेवूया. कशाला भांगार मध्ये काय येऊन याची त्याची 500-1000 रुपये पण येणार नाही. एखाद्या बिचारा मोडीला होईन हा तिथंच ठेवू मग चट बघ. पहिले पण आहेत तिथे, आम्ही पहिले पण ठेवलेले आहेत. पण मला असं वाटतं हे पण ठेवून द्यावा. पटपट सहित मिक्सर सहित त्याच्यामध्ये बरे.